नमस्कार मंडळी. आज खूप दिवसानंतर काहीतरी चटपटीत करते. तर त्यासाठी 3 बटाटे घेतलेत मोठे-मोठे आणि ते असे मधून चिरून थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्या. बटाटे छान उकडलेत. आता त्याची सालं काढून घेतले आणि नंतर मॅशरने मॅश करून घेतले. 1 वाटी ब्रेड क्रम आहे, ते मी घरातच केलंय आणि चीजचे क्यूब आहेत ना, ते मी 3 टाकलेले आहेत. चिली फ्लेक्स, धन्याची पावडर, जिरेची पावडर, काळे मिरे पावडर, मीठ आणि हे ना घरात तांदळाचं पीठ आहे ना, तेच घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर त्याचा एकदम छान असा गोळा मळून घेतला. जसं पीठ मळतो ना तसं एकदम छान एकजीव झालं पाहिजे असा गोळा करून घेतला. आता याचे आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत, तर एक एक बॉल्स करायला वेळ पण लागणार आणि एकसारखे होणार नाहीत. मग ते असा मी कट करून घेतलाय आणि आता त्याचे एकसारखे बॉल्स झालेले आहेत. मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला होता तासाभरासाठी, फक्त वेळ नव्हता म्हणून. हे जर का बॉल्स आपण बनवून फ्रीजमध्ये जर ठेवले तर 8 दिवस आरामात टिकतात आणि जेव्हा हवं तेव्हा तळायचं. तर हे म्हणजे मुलांना जर का संध्याकाळी एखादी भूक लागली, मुलांना काहीतरी छान खावंसं वाटलं तर छान तळून द्यायचं आणि तेल मात्र एकदम कडकडीत गरम असायला पाहिजे. जर का तेलाचं टेम्परेचर कमी असेल ना तर बिघडून जातात, पूर्ण चिखल होऊन जातो तेलामध्ये त्याचा. चला तर मग झाले आपले हे चीज बॉल रेडी. मुलांना खूप आवडले, तुम्ही सुद्धा नक्की करून खायला द्या. मी प्रत्येक दिवशी एक एक वेगवेगळ्या लाडूची रेसिपी टाकली आहे. त्याच्यामुळे ना बऱ्याच ताईंचा गोंधळ होतो की त्यांना वाटतं माझ्याकडे एकाच प्रकारचा लाडू मिळतो. तर आपल्याकडे 4 प्रकारचे लाडू मिळतात, डिंकाचे, मेथीचे, ड्रायफ्रूट आणि हिरव्या मुगाचे सुद्धा. आता हिरव्या मुगाचे जे लाडू आहेत त्याच्यामध्ये मी साखर वापरत नाही, त्याच्यामध्ये खडी साखर वापरते आणि जर कोणाला आवडत असेल म्हणजे साखर नको असेल तर त्यांना गूळ वापरून देते. जसं तुम्ही सांगाल तसं त्याप्रमाणे. तर आपल्याकडे मिळतात हे डिंकाचे लाडू आहेत, मेथीचे आणि जे आता दाखवते हे मुगाचे लाडू आहेत. या मुगाच्या लाडूंमध्ये आपण खडी साखर वापरतो, साखर वापरत नाही. ज्यांना साखर नकोच आहे, गूळ हवं असेल तर गूळ टाकून सुद्धा देते. आणि हे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू, म्हणजे 4 प्रकारचे लाडू मिळतात. तुम्हाला सुद्धा जर का मागवायचे असतील तर नंबर दिलेला आहे त्याच्यावर मागवू शकता.